मैत्रिणींनो, आपला मिसळ तयार आहे. मठाची मिसळ अशा पद्धतीने तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मठाची मिसळ करणार आहेत. तर ती रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते. त्यासाठी मी असं साहित्य जमवलंय. कांदा कापला मोठा, आपल्याला जिरा मोहरीची फोडणी द्यावी लागणार आहे. लसूण तळायला आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, चटणी, हळद आणि शेंगदाणे मी असे हातावर चोळून घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे ते अशा हातावर चोळून घेतले आणि अशा अर्ध्या अर्ध्या अशा खापा अशा हाताने होऊन जातात. त्या अशा अर्ध्या अर्ध्या अशा खापा करून घेतलेल्या आहेत. आपल्याला या तळण्यात वापरायच्या आहेत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. असं कढईत मी 4 पळी तेल टाकलेलं आहे. तेल थोडं जास्त टाकलेलं आहे तरी येण्यासाठी. तर तेल तापलं का मग आपण पहिले लसूण आणि शेंगदाणे तळून घेऊ. असे मोड आलेले मठ आहेत हे. भिजवून मी त्यांना कापडात बांधून असे मोड आलेले आहेत अशा पद्धतीने. लसूण टाकून द्यायचे तळायला. शेंगदाणे तळून घ्यायचे. चांगले खरपूस तळून घ्यायचे त्यांना. बारीक गुलाबी रंग आला का मग आपण जिरं मोहरी टाकायची. जिरं टाकायचं आणि मोहरी टाकायची. चांगलं तडतडू द्यायचं त्याला. कढीपत्ता टाकून द्यायचा आणि कांदा टाकून द्यायचा. आता शेंगदाणे पण छान झालेत आपले. एक मोठा कांदा कापलाय मी. यात मीठ टाकून द्यायचं कांद्यांना. थोडा टमाटा टाकायचा त्याच्यात. अर्धी पाऊण किंवा एक हिरवी मिरची टाकून द्यायची. तळण्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची. अर्धा चमचा चण्याचं पीठ टाकते मी तळायला. अर्धा पाऊण चमचा टाकून द्यायचं किंवा 1 चमचा पण टाकलं चालतं. छान तळून घ्यायचं ते. इतक्या प्रमाणात तळला का कांदा थोडासा गुलाबी होऊ द्यायचा बस. नंतर 1 चमचा चटणी लाल, हळद थोडीशी टाकायची,
पाव चमचा टाकायची तरी. मध टाकून द्यायचे. थोडे वाटाणे पण टाकले मी त्याच्यात. तुम्हाला टाकायचे असेल टाका, नाही तर फक्त मध पण टाकले तरी चालतं. थोडं 1 मिनिट कलसून घ्यायचं. पाणी गरम करून घ्यायचं. आता हे पाणी तापलेलं आहे, ते टाकून द्यायचं. इथं पाणी जास्त टाकायचं. आता आपल्याला हिला कुकर मध्ये ट्रान्सफर करणार आहे मी, आणि एक शिट्टी करणार आहे. तर एक शिट्टी करून घ्यायची कुकर मध्ये. यात पुरेसं मीठ टाकून द्यायचं. तर मैत्रिणींनो, आपली मिसळ तयार आहे मठाची. मी 8-9 मिनिटं तिला मध्यम गॅसवर कुकर मध्ये शिजवून घेतली. तिला 8-9 मिनिटांमध्ये तिला मी बंद करून दिला गॅस, आणि मग पाहिली व्यवस्थित शिजलेली ती. तर जवळजवळ 95% शिजवायची फक्त तिला, अशा पद्धतीने. जास्त एकदम गाळ पण नाही करायची, पण किंचित अशी थोडीशी हाडी राहायला पाहिजे. 95% शिजवायची तिला फक्त, मग टेस्टी लागते ती. तर छान अशी तरी पण आलेली आहे, अशा पद्धतीने झालेली ती. आता आपण तिला कशी सर्व करायची ते बघूया. तर मी एक डिश बनवून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने घ्यायची. थोडा कांदा टाकायचा, थोडा कच्च्या मिरच्या चालत असतील तर थोडेसेच टाकायच्या, नाही चालत असतील तर नाही टाकायच्या. थोडा टोमॅटो, थोडं फरसाण टाकायचं असं, थोडी शेव टाकायची, दही टाकायचं, नंतर आणखी घेऊन घ्यायची, एक पळी आणखी टाकायची, तरी पण टाकायची, आणि पुन्हा थोडं थोडं कांदे, दही, फरसाण टाकून घ्यायचं असं, थोडी शेव टाकायची, टोमॅटो टाकायचे, आणि थोडी कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने सर्व करायची. आणि वाटलं तर थोडा लिंबू पण टाकतात, तुम्हाला आवड असेल जास्त आंबटची तर थोडा लिंबू टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने थोडे 1 चमचा दही टाकायची वरती, आणि मस्त गरमागरम खायची अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, बनवून बघा अशा पद्धतीने. मिसळ फार छान बनते. ती तुम्ही पाव सोबत खाऊ शकता, पोळी सोबत खाऊ शकता, किंवा अशी पण खाऊ शकतात डायरेक्ट. खूप अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने मी बनवलेली आहे.
लाईक करा, सबस्क्राईब करा. इथे आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. थँक्यू.